बातमी खरं तर चिंता वाढवणारी आहे, कारण गुलियन बॅरे या सिंड्रोमनं संपूर्ण राज्याचं टेन्शन वाढवलंय। पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 67 वर गेली आहे। यापैकी 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे। काल दिवसभरात 8 रुग्णांची भर पडली आहे। दुसरीकडे पुणे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जीबीएस रुग्णांवर उपचाराची सोयच नाही आहे। त्यामुळे रुग्णांवरती खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे। खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी लाखोंचा खर्च येत असल्याचं पाहायला मिळतंय। हा आजार बेसिकली पाण्यापासून पण होऊ शकतं, जे कारण रिसेंटली पुण्यात आहे असं आपल्याला ऐकून आहे। यामध्ये एक बॅक्टेरिया पाण्यामधून जर पेशंटच्या पोटात गेला तर सेम प्रॉब्लेम होऊ शकतो की आपली इम्युनिटी त्या बॅक्टेरियाला मारण्यासाठी जागृत होते आणि तीच इम्युनिटी आपल्या नसांवर ॲक्शन द्यायला लागते। हा आजार जरी डिटेक्ट झाला तरी सुद्धा ह्याला कंप्लीट ट्रीटमेंट अवेलेबल आहे। पेशंटला ॲडमिट करून 5 दिवसाच्या इंजेक्शनचा कोर्स दिला जातो आणि मॅक्झिमम पेशंट्स इम्प्रूव्ह होतात।